नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 मार्च 2026 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। नमो शेतकरीचा 8वा हप्ता या तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। शेतकरी मित्रांनो, ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते। आता शेतकरी मित्रांनो, हे 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित होतात। पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात आलेली होती। आता पीएम किसानचे 6 आणि नमोचे 6 असे मिळून वर्षाला शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये जर बघितली तर शेतीचा खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे या योजनेचे वैशिष्ट्य आहे। आता शेतकरी मित्रांनो, यासाठी पात्रता जर बघितली, जे शेतकरी पीएम किसान योजनेचे पात्र आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो। शेतकरी मित्रांनो, यासाठी काही पात्रता असतात आणि अटी सुद्धा असतात। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा लाभ कोण घेऊ शकते, तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जो महाराष्ट्रामध्ये राहतो शेतकरी तोच या योजनेचा लाभ घेऊ शकतो। त्याकडे शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असायला हवी, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो। त्याचबरोबर सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आणि ई-केवायसी पूर्ण असणे, तेव्हाच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळतो। आता शेतकरी मित्रांनो, खरोखर तारीख काय आहे आणि 8वा हप्ता हा खरोखर कधी येणार, तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 8वा हप्ता 25 मार्च म्हणजे आज किंवा उद्या दुपारी 2 वाजता येण्याची दाट शक्यता आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी, कारण 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये हे नमो शेतकरीचे जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नमोच्या 8व्या हप्त्यासाठी एका निधीची तरतूद केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे अनेक दिवसापासून जो प्रलंबित जो नमोचा हप्ता होता तो आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। या हप्त्यासाठी शेतकरी मित्रांनो 1,774 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। आणि शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिलेली आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा हप्ता जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 2 दिवस प्रतीक्षा करावी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।